रामकृष्ण हरी. बंकटलालाच्या मनाची अवस्था सैरभैर झाली होती. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला त्या तरुणाचे दर्शन घडत होते. बंकटलालाच्या भाविक मनाला त्या तरुणामधील दिव्यत्वाची चाहूल कधीच लागली होती. अचानक अंतर्धान पावलेला तो दैवी तरुण कोठे असेल, कोठून आला असेल, काय करीत असेल, एक ना अनेक प्रश्नांनी त्याला पुरते भंडावून सोडले. त्या तरुणाचा छडा लावायचाच ह्या एका ध्यासापोटी त्याने संपूर्ण शेगाव पालथे घातले, पण निराशेपलीकडे काहीच हाती लागले नाही. असे जवळजवळ 4 दिवस गेले. खडकाळ वाटचालीत परिसाचा स्पर्श होऊनही तो न मिळावा आणि हाती दगडच यावेत अशी संभ्रमित अवस्था बंकटाची झाली होती. वराड प्रांतामध्ये गोविंदबुवा टाकळीकर या नावाचे प्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यांचे कीर्तन शेगावमधील एका शंकराच्या मंदिरामध्ये करण्याचे ठरले होते. वऱ्हाडातील अत्यंत लोकप्रिय अशा कीर्तनकाराचे कीर्तन आहे हे कळल्यावर सायंकाळी शेगावकरांच्या झुंडीच्या झुंडी शंकर मंदिराच्या दिशेने चालू लागल्या. त्याच संध्याकाळी बंकटलालही कीर्तन ऐकण्यासाठी म्हणून मंदिराकडे जात होता. त्या दिवशीही अथक शोध करून त्या तरुणाचे दर्शन बंकटलालला झाले नव्हते. विमनस्कपणे मंदिराच्या दिशेने जात असता वाटेत त्याला पितांबर शिंपी भेटला. हा पितांबर शिंपी अत्यंत सज्जन आणि भाविक मनाचा असा होता. तोही मंदिराकडेच निघाला होता. दोघेही रस्त्यावरून जात असता सहजच बंकटाने त्याला त्या तरुणाविषयी सांगितले. त्या दिवशीची इत्थंभूत घटना ऐकल्यावर पितांबराचेही असेच मत बनले की त्या तरुणामध्ये नक्कीच काहीतरी दैवी अंश असावा. बंकटलाल आणि पितांबर दोघंही मंदिराजवळ आले. इतक्यात बंकटाचे लक्ष मंदिराच्या मागील बाजूस गेले. अन पाहतो तर काय, तो तरुण त्या मंदिराच्या मागच्या बाजूस ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. बंकट रोमांचित झाला. त्याचं हृदय उचंबळून आलं. धावतच तो त्या तरुणाकडे गेला आणि त्याच्या पायावर त्याने डोके ठेवले. एक अनामिक अशी आर्त ओढ त्याच्या मनाला स्पर्शून गेली. पितांबरही तेथे येऊन पोहोचला. बंकटाने उल्लेखलेला तो तरुण हाच असावा हे पितांबरने केव्हाच ताडले होते. तरुणाने डोळे उघडले आणि बंकटाच्या मस्तकावरून हात फिरवला. बंकटाची आणि त्या तरुणाची नजरानजर झाली. त्याच्या दिव्य चक्षूंमधील बंकटाला आत्मिक तेजाचा साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. सभोवतालचे वातावरण, मंदिरातील घंटानाद या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडलेला होता. भक्तिभावाने हात जोडून त्याने विचारले, महाराज, इतके दिवस कुठे होतात आपण? मी सर्वत्र शोधले आपणाला. महाराज, आपण आज काही खायला आणून देऊ का? तेव्हा तो तरुण म्हणाला, असे कर, शेजारच्या माळिणीच्या घरातून मला झुणका भाकर आणून दे. पितांबराने लगेचच तसे केले. माळिणीच्या हातची झुणका भाकर खाऊन झाल्यावर त्या तरुणाला तहान लागली. तेव्हा पितांबर लागलीच भांडे घेऊन पाणी आणण्यासाठी म्हणून निघाला. तो तरुण अचानक पितांबराला म्हणाला, हे बघ, पाणी ओंझळीने भरून आणू नको. त्यापेक्षा भांडे पाण्यात बुडव आणि मगच आण. पितांबर थोडासा चकित झाला आणि पाणी आणण्यासाठी म्हणून शेजारच्याच ओढ्याजवळ गेला. पितांबर पाणी आणण्यासाठी म्हणून आला खरा, परंतु त्याने पाहिले की ओढ्याचे पाणी अत्यंत खराब झालेले होते. येणाऱ्या जाणाऱ्यांनी, गुराढोरांनी तर ते पाणी आणखीनच घाणेरडे करून टाकलेले होते. शिवाय दुसरी समस्या अशी होती की त्या ओढ्याला जास्त पाणीही नव्हते.
पाण्याचे भांडे बुडेल इतके पाणीही त्या ओढ्यामध्ये नव्हते. पितांबर चिंतातूर झाला. त्या तरुणाच्या सांगण्याप्रमाणे ओंझळीने पाणी भरण्याचे नव्हते. भांडे पाण्यात बुडवावे तर ओढ्याला तेवढे पाणीही नव्हते. शेवटी हिय्या करून पितांबराने भांडे पाण्यात बुडवले आणि काय आश्चर्य, भांड्याच्या स्पर्शानेच ओढ्याला प्रशस्त असा खळगा पडला होता. भांड्यामध्ये असलेले पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ होते. पितांबर अवाकच झाला. कोरडा पडत आलेल्या घाणेरडे पाणी असलेल्या ओढ्याचे पाणी भांड्यात मात्र स्वच्छ होऊन आलेले होते. पितांबराला आश्चर्यच वाटले. पितांबर पाणी घेऊन आला तोपर्यंत त्या तरुणाने झुणका भाकर खाऊन संपवलेली होती. तो पाणी प्याला आणि त्या दोघांकडे पाहून म्हणाला, आता मी थोडा वेळ ह्या लिंबाच्या झाडाखाली बसतो. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन कीर्तन श्रवण करा. बंकट व पितांबराने त्या तरुणाला नमस्कार केला आणि मंदिरात जाऊन गोविंदबुवांचे कीर्तन ऐकावयास सुरुवात केली. गोविंदबुवांची वाणी ओजस्वी आणि रसाळ होती. ओघवत्या भाषेची रसवंती श्रोत्यांना पारमार्थिक सागरात यथेच्छ विहार करू देई. प्रत्येक श्लोकाची उकल निरूपण यशस्वीपणे आणि सुबोधपणे करून देण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. बुवांनी हंसगीतामधील आख्यान आज निवडले होते आणि निरूपणामध्ये भागवतामधील 11 स्कंधातील श्लोक घेतला होता. श्लोकातील पूर्वार्ध गोविंदबुवांनी सोप्या व सरळ भाषेमध्ये लोकांसमोर मांडला. पूर्वार्ध लोकांसमोर मांडून पूर्ण होतो न होतो इतक्यात त्या श्लोकाचा उत्तरार्ध लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या त्या तरुणाने म्हणावयास सुरुवात केली. स्वच्छ आणि स्पष्ट अशा खणखणीत आवाजामधील त्याचे उच्चार ऐकून गोविंदबुवा क्षणभर स्तंभितच झाले. हा नक्कीच कोणीतरी अधिकारी पुरुष असावा याची त्यांच्या अनुभवी मनाने नोंद घेतली होती. ते लगोलग मंदिराच्या मागच्या बाजूला आले आणि त्या तरुणाला त्यांनी आपल्याबरोबर मंदिरामध्ये येण्याची विनंती केली आणि आपले विचार लोकांसमोर मांडण्यास सांगितले. तो तरुण फक्त हसला आणि म्हणाला, बुवा, आपण कीर्तनामध्ये सांगता की ईश्वराने सर्व जग व्यापले आहे. मग मला मंदिरामध्ये घेऊन जाण्याचा अट्टहास का? देवाचे असे खास ठिकाण कोणतेही नाही. मंदिर, मस्जिद ही श्रद्धास्थानं तुम्ही लोकांनी निर्माण केलेली आहेत. परमेश्वर तर सर्व चराचरामध्ये व्यापून उरला आहे. देव देवळात नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयात राहत असतो. आपल्या हृदयातला देव आपणच शोधून काढला पाहिजे. गरज आहे निर्मळ अंतःकरणाने त्याला साथ घालण्याची. तो साक्षात तुमच्या हृदयातच प्रकट होईल. आत्मा आणि परमात्मा एकच आहे. त्यामुळे आत काय आणि बाहेर काय? गोविंदबुवांना गहिवरून आले. भावभक्तीचा पूर त्यांच्या डोळ्यातून वाहू लागला. त्या तरुणामधील देवत्वाचा, ईश्वराचा अंश बुवांच्या अनुभवी मनाने केव्हाच ताडला होता. त्याच्या ओघवत्या वाणीने त्या अनुभवावर शिक्कामोर्तब केले होते. बुवा लोकांकडे पाहून म्हणाले, लोक हो, केवळ आपल्या पूर्व पुण्याईचे संचित म्हणून हे अनमोल रत्न आपल्यामध्ये आहे. हा तरुण साधा सुधा नुसता प्रत्यक्ष संत महात्मा साधू पुरुषच असला पाहिजे. ह्या दुर्मिळ रत्नाचा तुम्ही शेगावकरांनी सांभाळ केला पाहिजे. विलक्षण भक्तिभावाने बुवांनी त्या तरुणाला वंदन केले आणि कीर्तनाची सांगता तिथेच केली. हा सर्व प्रकार तो तरुण शांत चित्ताने पाहत होता, निश्चल आणि निर्विकार मनाने. शेगावातील भाविक जन त्या तरुणाच्या पाया पडत होते. भविष्यात काय होणार याची
पुसटशी जाणीवसुद्धा त्या लोकांना नव्हती. परंतु गोविंदबुवांसारख्या द्रष्ट्या माणसाने हे ओळखलं होतं. भविष्यातील मंगल घटनांची ती नांदी होती. परंतु या नाट्याचा नायक मात्र शांतच होता. धीर गंभीर समुद्राच्या अथांग विशाल आणि विस्तारलेल्या पाण्यासारखा, तरीही निश्चल असा. तोंडाने एकच वाक्य सारखे पुटपुटत होता. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.